मारहाण, वादग्रस्त वक्तव्य, तलवारीनं केक कापणं असा प्रताप करण्यासाठी कायम कुरुप्रसिद्ध असलेले आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबाबत अतिशय धक्कादायक असं विधान केलंय। त्यांच्या या विधानानं आता मोठा वाद झालाय। राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असं आमदार संजय गायकवाड म्हणाले। कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी गायकवाड हे कुप्रसिद्ध आहेत। मात्र मुख्यमंत्री शिंदे सुद्धा त्यांना अभय देत असल्याचं आता बघायला मिळतंय। आता पुन्हा एकदा संजय गायकवाडांनी एक वक्तव्य केलंय आणि जे चर्चेत आलेलं आहे। दरम्यान आमदार गायकवाड गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्याचाच पलटवार काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरांनी केलेला आहे। आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत, म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। संजय गायकवाड हा अतिशय गुंड प्रवृत्तीचा आणि फालतू विचारधारेचा माणूस आहे। त्याच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला आणि हा माणूस आमदार असूनही इतकी वायफळ भाषा बोलतो। एक याद राखा, राहुलजींना धक्का जरी लागला त्यांच्या केसाला तरी हा देश माफ करणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। तर विरोधकांकडून संजय गायकवाडांच्या या विधानावरती प्रतिक्रिया येतात। मोदींबाबत असं विधान केलं असतं तर भाजपची भूमिका काय असती, अशी खोचक टीकाच अंबादास दानवेंनी केली आहे। तर निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाही असं प्रत्युत्तर संजय शिरसाटांनी दिलंय। पाहूयात। आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीभ छाटेल त्याला 21 लाख देणार, तर याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते? तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे। निष्ठा, बाळासाहेबांचे विचार, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जा, हे बाळासाहेबांचे विचार होते। निष्ठा ही होती, म्हणून निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाहीये। निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता विष्ठेसारखा झालेला आहे। जास्त बोलाल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले घुमजा पिछे आणि मग कुठं लात मारतील ते तुम्ही समजून घ्या। संजय गायकवाड काय बोलले एक तर मी ते ऐकलेलं नाही, पण जर ते बोललंय असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे।